हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, इयत्ता 9वी गणित ऑनलाईन क्लासमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 गणित भाग पहिले म्हणजे गणित मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स, त्यालाच आपण वास्तव संख्या म्हणतो. आणि या वास्तव संख्याचे आपण जवळजवळ 2 भाग पाहिलेले आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हा सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं मी खरोखर तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला केलेली एक लाईकसुद्धा मला माझ्या पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मोटिवेशन मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आज शिक्षक दिन आहे आणि या शिक्षक दिनानिमित्त तुम्ही मला जे काही शुभेच्छा दिलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो. शिवाय माझे जे शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांचंसुद्धा मी आभार मानतो, कारण शिक्षक बांधवांना माझी नम्र विनंती आहे, माझे हे जे बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत निश्चित तुम्ही पोच कराल, हेच मला या आज शिक्षक दिनी निमित्त शुभेच्छा मिळेल. धन्यवाद. चला आपण आज पाहूया वास्तव संख्या प्रकरण 2 यामधील तिसरा पार्ट पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या पार्टमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत की जे आजपर्यंत तुम्ही कधीही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेला नाही आहे. तो म्हणजे करणी. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण सड म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, शब्द जरी वेगळा असला तरी त्याचा अभ्यास थोडासा तुमच्या परिचयाचा आहे ही मी जाणीव करून देणार आहे. आता करणी म्हणजे नेमकं काय आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण सड म्हणतो. व्हॉट इज इन बाय सड? सड मीन्स इट इज ए स्पेसिफिक टाईप ऑफ इरॅशनल नंबर. एक विशिष्ट अपरिमेय संख्या म्हणजेच करणी असते. ही एक साधी सरळ सोपी कन्सेप्ट आपल्या लक्षात ठेवायचे. मी एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही उदाहरणं मी डोळ्यासमोर तुमच्या ठेवतो. बघा, ह्या उदाहरणांचा तुम्ही जरा नीट निरीक्षण करा. पहिलं उदाहरण आहे वर्गमुळात 16 आणि त्याचं उत्तर मी दाखवलेलं आहे 4 आणि 4 ही काय परिमेय संख्या आहे. बघा बरं, आता दुसरं उदाहरण चौथे मूळ आहे कुणाचं 81चं आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो किती आहे 3 आणि 3सुद्धा काय परिमेय संख्या आहे. आता तिसरं उदाहरण बघा, घनमुळात 125 म्हणजेच 125चं घनमूळ किती असतं माहीत आहे तुम्हाला किती आहे 5 आणि तीसुद्धा काय परिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणाचं तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल. आता जरा दुसरी उदाहरणं मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. बघा, चौथं उदाहरण वर्गमुळात 3 आणि ती संख्या आपण काय म्हणतो मित्रांनो, मागील व्हिडिओत अभ्यासलेलं आहे सर ती अपरिमेय आहे. बरोबर. वर्ग घनमुळात 5 ही सुद्धा काय अपरिमेय संख्या आहे आणि चौथे मूळ 9चे म्हणजेच तीसुद्धा कशी आहे अपरिमेय संख्या आहे. बरोबर आहे. ह्या उदाहरणाकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, काही संख्या वर्गमुळात जरी मांडल्या असतील, घनमुळात जरी मांडल्या असतील, चौथ्या मुळात जरी मांडल्या असतील, परंतु त्यांचं उत्तर मात्र परिमेय संख्या आहे. आणि काही संख्या वर्गमुळात आहेत, घनमुळात आहेत, चौथ्या मुळात आहेत, परंतु त्यांचं उत्तर मात्र अपरिमेय आहे. या उदाहरणांचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो, करणी संख्या म्हणजे काय नेमकं हा संबोध तुम्हाला, हा कन्सेप्ट तुम्हाला पटकन लक्षात येईल. म्हणून मी या उदाहरणाचं तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलं. मग मला सांगा, करणी संख्या म्हणजे नेमकं काय सांगता येईल? बघा बरं, या उदाहरणाचं जर तुम्ही निरीक्षण केलं की त्याच्यावर मला व्याख्या काय सांगता येईल. बघा, जेव्हा धनपरिमेय संख्येचे मूळ, बघा मी काय म्हणतो नीट लक्ष द्या, जेव्हा धनपरिमेय संख्येचे मूळ अपरिमेय संख्या असते तेव्हा त्या संख्यांना करणी संख्या असे म्हणतात. किती व्याख्या सोपी आहे बघा बरं. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. मग वरील उदाहरणं देण्याचा माझा उद्देश काय होता बघा, कोणती उदाहरणे
ही व्याख्या सॅटिस्फाय करतात, ही डेफिनेशन सॅटिस्फाय करतात, कोणती उदाहरणे सॅटिस्फाय करत नाहीत, याचं तुम्हाला निरीक्षण करता यावं म्हणून मी ही उदाहरणं दिली होती. मग बघा बरं, जेव्हा धनपरिमेय संख्येचे मूळ अपरिमेय संख्या असते, मग मला सांगा पहिली जी उदाहरणं दिली होती त्यांचं मूळ अपरिमेय होतं? नाही सर, सगळ्यांचं परिमेय संख्या होत्या. बरोबर आहे. आणि दुसरा पार्ट उजवीकडचा जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात आलं असेल या सर्व धनपरिमेय संख्येचे मूळ मात्र कसे होते? अपरिमेय संख्या असते. बरोबर आहे. आणि अपरिमेय संख्या दाखवलेली आहे. आणि म्हणून उदाहरण क्रमांक 4, 5, 6 ही सर्व उदाहरणे करणीची आहेत, परंतु उदाहरण क्रमांक 1, 2, 3 ही करणीची उदाहरणे नाहीत. आणि म्हणून खाली मी एक उदाहरण घेतलं आहे. पहा, मुद्दाम 2 उदाहरणं दिलेली आहेत, त्यातनं तुम्ही ओळखायचं आहे करणीचं उदाहरण कोणतं आणि करणी नसलेलं उदाहरण कोणतं. बघा, पहिलं उदाहरण 5 वर्गमुळात 3. बघा बरं, हे उदाहरण करणीचं आहे का? हो सर, हे आहे करणीचं उदाहरण. कारण तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं होतं धनपरिमेय संख्येचे मूळ जर अपरिमेय संख्या असेल तर त्या संख्यांना आपण करणी संख्या म्हणतो. आणि मग 3 ही धनपरिमेय संख्या आहे आणि तिचे मूळ ही अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून ही करणी संख्या आहे. आता थोडंसं दुसऱ्या उदाहरणात बघा बरं. सर, घनमुळात 5 वर्गमुळात 7 आहे. आता तुम्ही आम्हाला सांगितलं होतं धनपरिमेय संख्येचे, पण 3 वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या नाही आहे, ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून 2 नंबरचं जे उदाहरण आहे हे करणीचं उदाहरण नाही. मला वाटतं लक्षात आलं असेल तुमच्या करणी कशाला म्हणायचं आणि करणीची उदाहरणं ओळखायची कशी. हेच आपण काय करूया, थोडंसं गणितीय भाषेत समजावून घेऊया. बघा बरं, गणितीय भाषेत मी मांडणी कशी केलेली आहे, व्याख्या करणीची पुन्हा एकदा आपण गणितीय भाषेत समजून घेऊया. जर n ही नैसर्गिक संख्या, बघा, जर n स्मॉल n ही नैसर्गिक संख्या असेल आणि n नॉट इक्वल टू 1, फार महत्त्वाची कंडिशन आहे मित्रांनो, n ही नैसर्गिक संख्या असेल आणि n ही नॉट इक्वल टू 1 असेल, म्हणजेच n ची किंमत 1 असता कामा नये आणि n ही a ही धनपरिमेय संख्या असेल, तसेच nth रूट ऑफ a, याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो aचे nवे मूळ ही अपरिमेय संख्या असेल तर nth रूट ऑफ a या अपरिमेय संख्येलाच करणी असे म्हणतात. किती सोपं आहे बघा बरं विद्यार्थी मित्रांनो. आणि हीच खरी गणितीय भाषेमध्ये आपल्याला व्याख्या लक्षात ठेवायची आहेत. किती व्याख्या सोपी आहे मी पुन्हा समजावून सांगतो. जेव्हा n ही नैसर्गिक संख्या असते आणि n नॉट इक्वल टू 1 असते आणि जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि nth रूट ऑफ a म्हणजेच aचे nवे मूळ जर अपरिमेय संख्या असेल तर nth रूट ऑफ a या स्वरूपात मांडलेल्या सर्व संख्यांना करणी संख्या असे म्हणतात. सोपं आहे का नाही? व्याख्या लक्षात आली असेल तुमच्या. चला, आपण आता त्या करणी संख्या एकदा माहीत झाली तर त्याला n कशाला म्हणायचं, करणी संख्या दाखवताना ते चिन्ह कोणतं वापरलं जातं, खाली विधानं पहा. मी वर्गमुळाचं आकाराचं चिन्ह आहे ना, याला करणी चिन्ह म्हणायचं. आणि n ही त्या करणीची कोटी असते. म्हणजेच करणी चिन्हामध्ये बाहेर जी संख्या असते की ज्याला आपण n म्हणतो त्याला करणीची काय म्हणायचं, कोटी म्हणायचं. आणि ती कोटी नेहमी लक्षात ठेवा एक व्यतिरिक्त नैसर्गिक संख्या असते. याचा अर्थ n ची किंमत काय असेल, काहीच नसते तेव्हा 2 असते, लक्षात ठेवा. कारण वर्गमूळ तुम्हाला माहीत आहे म्हणजेच त्याची कोटी 2 असते. 3 असेल n ची किंमत तर कोटी 3 असेल n च्या जागी 4 असेल तर त्या करणीची कोटी 4 असते. थोडक्यात n ची किंमत म्हणजेच त्या करणीची कोटी असते. मला वाटतं कळलं असेल सगळ्यांना. आणि करणी चिन्हाखाली जे a असतं त्या एला कर्णिस्थ संख्या म्हणतात. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, करणी चिन्हाच्या खाली जी संख्या असते त्या संख्येला कर्णिस्थ संख्या म्हणतात. आणि करणी चिन्हामध्ये म्हणजेच n जी संख्या असते त्या संख्येला त्या करणीची कोटी असे म्हणतात. मग एखाद्या वेळेस त्या n जागी कोणती संख्या नसेल तेव्हा त्या करणीची कोटी मित्रांनो किती असते? सर
2 असते. बरोबर, एकदम करेक्ट. म्हणजे एनच्या जागी जी किंमत असेल त्याला त्या करणीची कोटी म्हणायची. आणि करणी चिन्हाच्या खाली जी संख्या मांडलेली असते मित्रांनो, ती नेहमी धनपरिमेय संख्याच असते. आणि ती परिमेय संख्या तिला आपण कर्निस्थ संख्या म्हणतोय. हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण सोडवताना आपल्याला करणीची कोटी ओळखा म्हणतात, कर्निस्थ संख्या सांगा म्हणतात. करणी चिन्हाच्या खाली जी संख्या असते त्याला कर्निस्थ संख्या म्हणायचं. आणि करणी चिन्हामध्ये म्हणजेच यांच्या जागी जी संख्या असते त्याला त्या करणीची कोटी म्हणायचं. मग मला सांगा बरं, तुम्हाला वरती मी उदाहरणं दिलेली आहेत बघा, 4, 5, 6. उदाहरण क्रमांक 4ची कोटी किती असेल? सर, करणी चिन्हामध्ये काहीच अंक नाही आहे, याचा अर्थ त्या करणीची कोटी 2 असते. बरोबर. 5व्या उदाहरणात बघा बरं, वरील उदाहरणामध्ये घनमुळात 5 आहे, ही अपरिमेय संख्या आहे, मग कोटी किती असेल? सर, यांच्या जागी 3 आहे, म्हणजे काय करणीची कोटी 3 असली पाहिजे. बरोबर. आणि 6व्या उदाहरणात बघा बरं आता किती असेल? मला आता 6व्या उदाहरणात तुम्ही काय करा, करणीची कोटी पण सांगा आणि कर्निस्थ संख्या पण सांगा. सर, करणीची कोटी 4 आहे आणि कर्निस्थ संख्या 9 आहे. एकदम करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, एकदम करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कर्निस्थ संख्या कळाली आणि करणीची कोटी पण कळाली. चला आपण आता पुढं जाऊया. आता एक फार महत्त्वाचा भाग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो शिकायचा आहे, तो म्हणजे सजातीय करणी. त्यालाच इंग्लिशमध्ये सिमिलर सर्ड्स ऑर लाईक सर्ड्स म्हणतात. आता सिमिलर सर्ड्स म्हणजेच लाईक सर्ड्स म्हणजे सजातीय करणी. आता सजातीय करणी शिकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करणीचे सोपे रूप म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. आणि जोपर्यंत आपल्याला करणीचे सोपे रूप म्हणजे काय कळत नाही तोपर्यंत आपल्याला सजातीय करणी लक्षात येणार नाही. मग आपण काय करूया, अगोदर करणीचे सोपे रूप बघूया. आता करणीचे सोपे रूप म्हणजे काय, जरा 2 उदाहरणं मी दिलेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या 2 उदाहरणाचं जरा निरीक्षण करा. बघा, करणी चिन्हामध्ये मी 18 घेतलेलं आहे, बरोबर आहे. त्या 18चे 2 असे फॅक्टर घेतलेले आहेत की एक फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे पूर्ण वर्ग आहे आणि दुसरा पूर्ण वर्ग नसलेला आहे. असे 2 फॅक्टर घेतले. आता ते 2 फॅक्टर का घेतले, कारण आपल्याला त्या करणीला सोपे रूप द्यायचं आहे. सोपे रूप म्हणजे काय पुढं तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं असेल, करणीला सोपे रूप द्यायचं म्हणजे त्या करणी चिन्हाच्या खाली जी संख्या असते त्याचे 2 असे फॅक्टर पाडा की त्या 2 फॅक्टरपैकी एक फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच पूर्ण वर्ग, घन असेल तर पूर्ण घन, चौथा घात असेल तर पूर्ण चौथा घात, म्हणजे कोटी किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता इथं माझी कोटी 2च आहे आणि आपल्याला 2 कोटी असणाऱ्याच उदाहरणांचा इयत्ता 9वीत अभ्यास करायचा मित्रांनो. व कोटी 2 असलेली करणी आहे आणि मग त्याची फोड काय केली मी, 9 गुणिले 2 म्हणजे त्याचे अवयव पाडले. तुमच्या मनात आला असेल, सर तुम्ही 18चे 6 गुणिले 3 का घेतले नाहीत अवयव? बरोबर आहे मित्रांनो, खूप शंका छान विचारलेले आहे. परंतु 6 हे कुणाचा वर्ग आहे का? नाही, म्हणून मला ते फॅक्टर चालत नाही. फॅक्टर आहेत त्याचे, पण ते फॅक्टर मला का घेता येत नाही, कारण आपली अट अशी आहे त्या 2 फॅक्टरपैकी एक फॅक्टर पूर्ण वर्ग असला पाहिजे, म्हणजे तो कुणाचा तर एक वर्ग असला पाहिजे आणि एक पूर्ण वर्ग नसला पाहिजे. असे 2 फॅक्टर आपल्याला निवडायचे. बरोबर आहे, आले लक्षात? चला पुढं जाऊया. मग करणी चिन्हामध्ये 9 गुणिले 2 बरोबर. आता मी काय केलं, मला करणी चिन्हामध्ये जर 2 संख्या गुणाकार स्वरूपात असेल तर मला सेपरेट त्याचं करणी काढता येतं. म्हणजेच करणी 9 म्हणजेच वर्गमुळात 9 गुणुले वर्गमुळात 2 लिहायचं राहिलेलं आहे माझं. आणि वर्गमुळात 9 म्हणजेच किती असेल? 3 आणि 3 गुणुले वर्गमुळात 2 म्हणजे त्याचं उत्तर जर सोपे रूप दिलं तर 3 वर्गमुळात 2 मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये वर्गमुळात 9 गुणुले वर्गमुळात 2 पाहिजे, तिथं प्रिंट विसरलेलं आहे. बरोबर 3 वर्गमुळात 2, बाकी उत्तर बरोबर आहे. चला आता दुसरं उदाहरण बघूया. सेम तसंच घेतलं आहे मी, वर्गमुळात 75. आता वर्गमुळात 75चे मला काय करायचं आहे, म्हणजेच करणी चिन्हमध्ये 75 आहे त्याचं मला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे, सोपे रूप द्यायचे. व्हेन वी टेक द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, यू रिमेंबर दॅट सर्ड ऑफ 75 इज इक्वल टू इन सर्ड, देन यू फाइंड द फॅक्टर
75 25 इंटू 3 म्हणजेच 25 गुणिले 3. मग मला सांगा वर्गमुळात 25 गुणिले 3, 25चं वर्गमूळ तुम्हाला माहीत आहे, वर्गमुळात 3 त्याची तुम्हाला डिवाईड करता येईल. इज इक्वल टू व्हॉट इज द ॲन्सर 5√3. ही सिम्प्लिफाय मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, या 2 उदाहरणाहून तुमच्या लक्षात आलं असेल की सिम्पलेस्ट सर्ड म्हणजेच करणीचे सोपे रूप याचा अर्थ असा, कर्णिस्थ संख्येचे जेव्हा पुन्हा फॅक्टर एकही पडत नसतो आणि करणीची कोटी कमीत कमी असते, अशा करणीच्या उदाहरणाला करणीचे सोपे रूप असे म्हणतात. बघा बरं, करणीत 18 होतं, त्याचं सोपे रूप काय झालं 3 वर्गमुळात 2 झालं आणि 3 करणी 2 असं झालं. दुसरं उदाहरण होतं वर्गमुळात 75 म्हणजेच करणी 75 बरोबर मला उत्तर मिळालं. त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजेच संक्षिप्त रूप सोपे रूप 5 वर्गमुळात 3. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल कोटी पण कमीत कमी मिळाला मला आणि कर्णिस्थ संख्या पण मला अशी मिळाली की त्याचे फॅक्टर पुन्हा पाडता येत नाही. याला म्हणायचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजेच त्या करणीचे सोपे रूप. बरोबर आहे. मग आपण आता त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या कशी केली बघा. दिलेल्या करणीमध्ये बघा 3 कंडिशन माझ्या सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पहिली कंडिशन, जेव्हा n मूळ असणाऱ्या परिमेय संख्येला म्हणजेच कर्णिस्थ संख्येला अवयव नसतात, म्हणजेच अवयव पाडता येतच नाही म्हणून अवयव नसतात म्हटले मी. दुसरी कंडिशन, कर्णिस्थ संख्या अपूर्णांक नसते. लक्षात ठेवा, कर्णिस्थ संख्या अपूर्णांक नसते. आणि तिसरं कंडिशन, करणीची कोटी म्हणजेच कोण यांची किंमत कमीत कमी असते. म्हणजेच किती पाहिजे 2. कमीत कमी किती पाहिजे 2. 2 म्हणजे काहीच नसते ना, म्हणून त्याला आपण 2 म्हणतो. कारण करणीची कोटी 1 कधीही असू शकत नाही. लक्षात ठेवा, करणीची कोटी कधीही 0 असू शकत नाही, ते लक्षात घ्या. करणीची कोटी कमीत कमी किती 2 पासून सुरुवात होते. आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये करणीची कोटी 2 असणाऱ्या उदाहरणांचाच अभ्यास यावर्षी आपल्याला करायचा आहे. यानंतर पुढील अभ्यास आपल्याला करणीची कोटी 2पेक्षा जास्त असणाऱ्या उदाहरणांचा अभ्यास आपल्याला इयत्ता 11वीपासून करायचा आहे. चला आता थोडंसं याच्या पुढं जाऊया आपण. सजातीय करणी आत्ता आपण शिकूया. सजातीय करणी कशाला म्हणायचं बघा बरं. सोपे रूप स्वरूपात मांडलेल्या ज्या करणीची कोटी समान असते, बघा हे विधान फार महत्त्वाचं. सोपे रूप स्वरूपात मांडलेल्या ज्या करणींची कोटी समान असते आणि कर्णिस्थ संख्याही समान असते, तेव्हा त्या करणींना सजातीय करणी असे म्हणतात. इफ ए सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड हॅविंग सेम ऑर्डर अँड सेम रॅडिकंड, देन दिस सर्ड इज कॉल्ड सिमिलर सर्ड्स ऑर लाईक सर्ड्स. सेमीच्याही विद्यार्थ्यांना कळावं म्हणून मी कन्सेप्ट ही सांगितलेली. सजातीय करणी म्हणजे काय मला वाटते कळलं असेल. मग मला सांगा, सजातीय करणी नाहीत अशा ज्या करणी असतात त्यांना सर काय म्हणायचं? बरोबर आहे, त्यांना शब्द आहे विजातीय करणी. ज्या करणी सजातीय नसतात अशा सर्व करणींना आपण काय म्हणतो? विजातीय करणी म्हणतो. सर आम्हाला एक सजातीय करणी आणि विजातीय करणीची एक उदाहरणं देता? हो, एकदम करेक्ट. चला बघूया, तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे पहा. पहिलं उदाहरण बघा बरं. 3 वर्गमुळात 2 म्हणजेच 3 करणी 2 वजा 5 करणी 2 वजा 3/5 वर्गमुळात 2. बघा बरं, या उदाहरणाकडे तुम्ही जरा निरीक्षण करा. सिम्पलेस्ट फॉर्म आहे करणीचा? हो सर, सिम्पलेस्ट फॉर्म आहे. दुसरी कंडिशन, त्या करणीची कोटी कमीत कमी आहे? हो सर आहे. आणि दुसरी अजून, त्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतो. आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला कंडिशन 2 लागतात. कोणत्या? कोटी समान म्हणजेच nth ऑर्डर इज इक्वल
अँड रॅडिकंड्स आर ऑल्सो इक्वल. रॅडिकंड म्हणजेच कर्निस्थ संख्या. कर्निस्थ संख्या समान लागतात आणि त्यांची कोटी समान लागते. अशा ज्या करणी असतात त्याला सजातीय करणी असे म्हणतात. मग मला सांगा, पहिलं उदाहरण सजातीय करणीचं आहे? हो सर, पहिलं उदाहरण सजातीय करणीचं आहे, कारण त्यामध्ये कर्निस्थ संख्या सगळ्या समान आहेत, शिवाय त्या सर्वांची कोटी पण समान आहे आणि म्हणून त्या सर्व करणींना सजातीय करणी असे म्हणतात. सर, आम्हाला एक शंका आहे. बोला, कोणती शंका आहे? सर, 3 वर्गमुळात 2 वजा 5 वर्गमुळात 2 3/5 वर्गमुळात 2 म्हणजेच करणी 2, यामधील 3 वजा 5 3/5ला काय म्हणायचं? बरोबर आहे, शंका किती छान विचारली. याला कोइफिशियंट ऑफ सर्ड म्हणायचं. यालाच आपण सहगुणक म्हणायचं मराठीमध्ये. 3 हा सहगुणक आहे या करणीचा, वजा 5 हा सहगुणक आहे, 3/5 हा सहगुणक आहे, म्हणजे त्याचा गुणक आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगा, दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा बरं, 3 करणी 2, 5 करणी 3. सांगा बरं, ही सजातीय करणी आहे? सर, ही सजातीय करणी नाही. का नाही? त्याचं कारण काय असावं? सर, या दिलेल्या उदाहरणामध्ये करणीची कोटी समान आहे, परंतु कर्निस्थ संख्या मात्र भिन्न आहेत आणि आपल्याला सजातीय करणी म्हणण्यासाठी करणीची कोटी समान लागते आणि कर्निस्थ संख्या पण समान लागतात. परंतु या उदाहरणाकडे जर पाहिलं तर कर्निस्थ संख्येमध्ये एका ठिकाणी 2 आहे आणि एका ठिकाणी 3 आहे आणि म्हणून हे दिलेलं जे उदाहरण आहे हे सजातीय करणीचं नाही सर. बरोबर आहे. मग मला सांगा, या उदाहरणाला कुठली करणी म्हणणार? सर, या करणींना विजातीय करणी म्हणणार. बरोबर आहे, एकदम करेक्ट. म्हणजे सजातीय करणी आणि विजातीय करणी म्हणजे काय, हा फरक तुम्हाला कळेल, तुम्हाला त्याचं वर्गीकरण पण करता येईल. चला, आपण जर अजून या पुढं जाऊन थोडंसं वर्गकरणी म्हणजे काय हा एक नवीन घटक आहे याच्यामध्ये. तर सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्गकरणी म्हणजे काय? ज्या करणीची कोटी 2 असते. बघा ना, वर्ग म्हणजे 2. ज्या करणीची कोटी 2 असते अशा करणींना वर्गकरणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, वर्गमुळात 2 म्हणजेच करणी चिन्हात 2, याची कोटी किती? बघा 2च आहे. वर्गमुळात 3, कोटी 2, वजा 5 वर्गमुळात 3. सांगा बरं आता. सर, याची पण कोटी 2 आहे म्हणून ही वर्गकरणी आहे, परंतु वजा 5 हा काय, सहगुणक आहे, कोइफिशियंट आहे. आपल्याला काय पाहिजे? कोटी 2 पाहिजे, सहगुणक नको. ज्या करणीची कोटी 2 असते अशा सर्व करणींना आपण काय म्हणतो? वर्गकरणी म्हणतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो? क्वाड्रिलॅटरल सर्ड किंवा क्वाड्रिक सर्ड असं म्हणतो आपण. मग वर्गमुळात 7 काय आहे? सर, हे सुद्धा वर्गकरणी. बरोबर आहे मित्रांनो, तुम्हाला वर्गकरणी म्हणजे काय मला वाटतं कळलं असेल. सजातीय करणी म्हणजे काय कळलं असेल. विजातीय करणी म्हणजे काय कळलं असेल. आणि दिलेल्या करणी, आता मला सांगा, मी जर प्रश्न दिला खालील उदाहरणामध्ये, करणी उदाहरणामध्ये सजातीय करणी आणि विजातीय करणी यांचे वर्गीकरण करा, तुम्हाला करता येईल? सर, सहज आम्हाला करता येईल. व्हेरी गुड. चला पुढं जाऊया आपण. आता पुढचा भाग एक अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत कंपल्सरी विचारला जातो. करणीची तुलना म्हणजेच कम्पॅरिझन ऑफ सर्ड्स, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आता दिलेले उदाहरण करणीची असतील तर त्यांच्यामध्ये कोणती करणी लहान आणि कोणती करणी मोठी हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. मी तुम्हाला मुद्दाम अगोदर उदाहरणं देतो आणि मग ठरवूया आपण कसं करणीची कोटी, करणी लहान आणि मोठी ठरवायचं कसं. उदाहरण बघा बरं. जर nth रूट ऑफ a म्हणजेच a चे nवे मूळ आणि nth रूट ऑफ b म्हणजेच b चे nवे मूळ या 2 करणी संख्या असतील तर, बघा 3 मी खाली त्याच्या कंडिशन दिलेले आहेत. त्या कंडिशन नीट पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि या 3 कंडिशन जर तुम्हाला कळल्या तर तुम्ही सहज करणीची तुलना करू शकता किंवा त्याच्यामध्ये लहान मोठेपणा सांगू शकता. बघा, पहिलं, जर a बरोबर b, जर a बरोबर b तर nth रूट ऑफ a बरोबर nth रूट ऑफ b. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? सर, कर्निस्थ संख्या जेव्हा समान असते आणि कोटी पण समान असते तेव्हा त्या 2 करणी समान असतात. बरोबर आहे, एकदम करेक्ट. आणि तेच मी
पहिल्या घटकामध्ये दाखवले. आता दुसरा घटक नीट पहा. जर ए लहान आहे बी, इफ ए इज लेस दॅन बी, देन nth रूट ऑफ ए ऑलवेज लेस दॅन nth रूट ऑफ बी. म्हणजे जर ए हा बीपेक्षा लहान असेल तर nth रूट ऑफ ए सुद्धा लहान असतो nth रूट ऑफ बी. याचा अर्थ काय मित्रांनो? जर कर्निस्थ संख्या दिलेल्या दोन कर्णी चिन्हामधील पहिली कर्निस्थ संख्या जर दुसऱ्या कर्निस्थ संख्येपेक्षा कोटी समान पाहिजे, कोटी समानच असेल तेव्हा आपण असं ठरवू शकतो. ए जर म्हणजेच पहिली कर्निस्थ संख्या जर दुसऱ्या कर्निस्थ संख्येपेक्षा लहान असेल तर पहिली कर्णी संख्या नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्या कर्णी संख्येपेक्षा लहान असते. आता तिसरा नियम बघा, तिसरं घटक बघा. जर ए ग्रेटर दॅन बी तर nth रूट ऑफ ऑल्सो ग्रेटर दॅन nth रूट ऑफ बी. इफ ए इज ग्रेटर दॅन बी देन यू रिमेंबर दॅट nth रूट ऑफ ए ऑल्सो ग्रेटर दॅन nth रूट ऑफ बी. यू रिमेंबर दॅट. जर ए हा बीपेक्षा मोठा असेल तर nth रूट ऑफ म्हणजेच एचे nवे मूळसुद्धा nth रूट ऑफ बीपेक्षा मोठे असते. याचा अर्थ काय तुमच्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? सर, इफ गिवन सर्ड हॅव सेम ऑर्डर देन वी से इफ रॅडिकंट ऑफ गिवन सर्ड इज ग्रेटर दॅन remaining surd, then we say given first surd is greater than remaining surd. Very nice. याचाच अर्थ काय मराठीमध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, समान कोटी असलेल्या करणीची तुलना करताना काय नियम लक्षात ठेवायचा आहे बघा. कर्निस्थ संख्येवरून केली जाते. पहिली गोष्ट, करणीची तुलना करण्यासाठी काय कंडिशन महत्त्वाची आहे? त्या दोन करणींची कोटी समानच असली पाहिजे. समान कोटी असणाऱ्या करणीमध्येच आपल्याला कंपॅरिझन करता येतं, अन्यथा करता येत नाही. हे अगोदर लक्षात ठेवा. इफ गिवन सर्ड हॅव सेम ऑर्डर देन वी कम्पेअर गिवन बिटवीन टू सर्ड्स. यू रिमेंबर दॅट. याचाच अर्थ काय? दिलेल्या करणीची कोटी जेव्हा समान असते तेव्हाच त्या करणीची आपल्याला तुलना करता येते. आता म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घेऊया. ज्या करणीची कर्निस्थ संख्या मोठी असते ती करणी मोठी असते आणि ज्या करणीची कर्निस्थ संख्या ही लहान असते ती करणी लहान असते. इफ इन ए सर्ड ऑर्डर इज गिवन सेम देन इफ रॅडिकंट ऑफ गिवन सर्ड इज ग्रेटर दॅन गिवन सर्ड इज ऑल्सो ग्रेटर. यू रिमेंबर दॅट. शिवाय वरील जी काही मी बाबी घटक दिलेले आहेत, नियम दिलेत, त्याचाही आधार घेऊन तुम्ही सहज करणी चिन्हाची तुलना करू शकता. सर, आता आम्हाला तुम्ही करणीची तुलना कशी करायची मराठीमध्ये छानपैकी समजावून सांगितलं आहे. आम्हाला त्याची काही उदाहरणं देऊ शकता? परीक्षेत आम्हाला कशी विचारली जातात? येस, ओके. चला 2 उदाहरणं पाहूया. लेट अस स्टडी 2 एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1, उदाहरण क्रमांक 1. परीक्षेत आम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? करणी चिन्हामध्ये 247 कॉमा करणी चिन्ह 274. इफ गिवन सर्ड इज radicand 247 and another radicand is 274 in a surd. Given 2 examples are 2 surds, then you compare which is surd is greater, which is surd is smaller. You decide. असा प्रश्न आम्हाला परीक्षेत असतो. बघा, पहिल्यांदा आपण आता शिकलेलो आहे की करणी चिन्हामध्ये लहान मोठेपणा ठरवताना पहिला आपल्या डोक्यात विचार आला पाहिजे ते म्हणजे करणीची कोटी समान असली पाहिजे. आहे का बघा समान? हो सर, समान कोटी आहे. मग काय करायचं? जी कर्निस्थ संख्या मोठी असते, ज्या करणीची कर्निस्थ संख्या मोठी असते ती करणी कशी असते? मोठी असते. आणि ज्या करणीची कर्निस्थ संख्या लहान असते ती करणी संख्या कशी असते? लहान असते. बघा बरं मग आता 274 आणि 247 कोण मोठं आहे? सर, 274 मोठं आहे. 274 is greater than 247. Then we decide in surd or given example surd 274 greater than
सर्ड 247. दिलेल्या करणी चिन्हामधील 274 हे करणी मोठे असेल कुणापेक्षा? दिलेले जे करणीचं उदाहरण आहे 247पेक्षा. एकदम करेक्ट. आता थोडंसं मी गंमत करतो, अजून एक पुढचं उदाहरण घेऊया. बघा, आता मी जरा सहगुणक असलेली करणी संख्या घेतो आहे. 5 वर्गमुळात 2, 4 वर्गमुळात 3 तुलना करा. सर, आता इथं कोटी समान आहे पण करणीस्थ संख्या भिन्न आहे. सर, करणीस्थ भिन्न संख्या असल्यावर त्या दोन करणीमध्ये लहान मोठेपणा ठरवायचं नाही सर, माहिती आहे आम्हाला. सोपं आहे मित्रांनो. त्या करणींना काय करा, पहिल्यांदा सोपे रूप द्या. आता करणींना सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं? बाहेरचं जे सहगुणक आहे त्या सहगुणकाचा वर्ग करायचा आणि आतली जी करणीस्थ संख्या आहे त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे गुणायचं. बघा बरं मी काय केलं. बाहेरची संख्या किती आहे? 5. ते 5चं आत जेव्हा मला मांडायचे करणीस्थ संख्या, कारण ॲडिकंट आपल्याला सेम करायचे आहेत म्हणजेच करणीस्थ संख्या समान करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी तो कोइफिशियंट आपल्याला काय करायचं आहे? घालवावा लागेल. आणि तो कॅन्सल करण्यासाठी त्याला आत घेऊन यायचं. पण आत घेऊन येताना विद्यार्थी मित्रांनो त्याचं स्वरूप बदलतं. आणि त्याचं स्वरूप काय बदलतं? तर ते वर्ग होऊन संख्या आतल्या करणीस्थ संख्याला मल्टिप्लाय होते म्हणजेच गुणाकार स्वरूपात होते. बघा बरं मग 5चा वर्ग 25, 25 गुणिले 2. बघा बरं आता रॅडिकंट म्हणजेच करणीस्थ संख्या मिळाली. आता काय करूया? 25 गुणिले 2 गुणाकार करून घेऊया. करणी चिन्हामध्ये 50, याला डॅश डॅश विधान क्रमांक 1 नाव देऊया. तसंच आता दुसरं आहे पहा, काय? 4 वर्गमुळात 3 म्हणजे 4 करणी 3. याला आपण सिम्प्लिफाय सोपे रूप देऊया. आता सोपे रूप द्यायचं म्हणजे काय करायचं? रॅडिकंट आपल्याला सेम करायचे म्हणजेच करणीस्थ संख्या समान करायची. 4ना आत घेऊन जावं लागेल करणी चिन्हामध्ये. पण घेऊन जाताना ते काही तसंच जाणार नाही आहे, तर त्याचं काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर केला किती आला? 416. 4चा स्क्वेअर 16 इंटू इथं काय पाहिजे मित्रांनो? 2च्या ऐवजी 3 पाहिजे आणि 16 त्रिक 48 पाहिजे. तिथं 32 चुकून झालं आहे, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. टायपिंगमध्ये कॉपी पेस्ट करताना ती प्रिंट मिस्टेक झाली. 3ला गुणिले कोण पाहिजे? 16. 16 त्रिक 48 म्हणजे 32च्या जागी किती पाहिजे? 48 पाहिजे. डॅश डॅश त्याला 2 नाव देऊया. बरोबर आहे. विधान 1 व 2कडे जर पाहिलं, वर्गमुळात 50 आणि वर्गमुळात 48, त्या 32चं तेवढं करेक्शन करा. 32च्या जागी काय पाहिजे? 48 पाहिजे. त्याला विधान क्रमांक 2 नाव द्या. तर मला सांगा आता 50 मोठं का 48 मोठं? सर, 50 मोठं आहे आणि 50 हे कुणाचं आहे रूप? 5 वर्गमुळात 2 आणि म्हणून 5 वर्गमुळात 2 मोठा आहे 4 वर्गमुळात 3. झालं. आपल्याला असं कंपॅरिझन करता येईल. समजलं? चला आपण आता याच्यावरचा काय करूया? स्वाध्याय घेऊया. आता स्वाध्यायामध्ये मी काहीही बोलणार नाही. हा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी 200 पेजेस वही केली ना, त्या 200 पेजेसच्या वहीमध्ये हे मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी दिलेले स्वाध्याय ते लिहून काढायचे. प्रकरणाचं नाव टाकायचं, स्वाध्याय क्रमांक लिहा आणि ते स्वाध्याय तुम्ही एकाखाली एक प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4, प्रश्न 5 हे एकाखाली एक सोडवायचे, त्याची उत्तरं काढायची. खूप सोपं आहे. आता जे मी काय शिकवलेला भाग आहे तो सगळा भाग तुम्हाला सहजपणे या स्वाध्यायाच्याद्वारे समजून घेता येईल आणि सहज उदाहरणं सोडवता येईल. करणीची कोटी सांगता येईल तुम्हाला. त्यानंतर कोणत्या करणी आहेत, कोणत्या करणी नाहीत, ओळखायचं कसं ते पण मी तुम्हाला नियम दिलेले. आत्ताचा व्हिडिओ ज्यांनी बारकाईनं पाहिला आहे, काळजीपूर्वक पाहिला आहे, त्यांना हा स्वाध्याय सहज सोडवता येईल. त्यामुळे मी स्वाध्याय सोडवत नाही आहे. तुम्हाला स्वाध्यायामधली जर काही उदाहरणाची शंका वाटली तर जरूर मला मेसेज किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज पाठवा किंवा मला फोन करून विचारलं तरी चालेल. ज्या प्रश्नाची तुम्हाला अडचण वाटत असेल तो प्रश्न मला विचारू शका. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही मला खूप छानपैकी प्रतिसाद दिलेला आहे. इथून पुढेही तुमची अशीच मला साथ हवी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ मित्रांना शेअर करा. तसेच अजूनही माझ्या काही मित्रांनी, माझ्या शिक्षक बांधवांनी जर BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे यापुढील व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच तात्काळ मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण इथंच थांबूया. शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.